वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री 1:30 वाजता लोकसभेमध्ये मंजूर। 288 विरुद्ध 232 मतांनी वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी। वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर होणार। विरोधक विधेयकाचा तीव्र विरोध करण्याची शक्यता। लोकसभेत वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांची बैठक। वक्फ विधेयकासंदर्भातील रणनीतीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। सरकारचा हेतू अयोग्य, वक्फ विधेयकामध्ये पारदर्शीपणा नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर। राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव आजच राज्यसभेत आणला जाणार। पौराणिक काळामध्ये हनुमान, आधुनिक काळामध्ये शिवराय आदर्श। नागपुरातील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। छत्रपती शिवाजी महाराज 100% सेक्युलर होते। महाराजांनी अफजल खानाची कबर सन्मानानं बांधली। नितीन गडकरींचं विधान। आजारपणामुळे अजितदादांच्या दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी। आदल्या दिवशी लेकीच्या फॅशन शोमध्ये हजेरी। गेटवे ऑफ इंडिया जवळील झालेल्या कार्यक्रमात उपस्थिती। मुलीला पाठिंबा देण्यासाठी फॅशन शोमध्ये उपस्थित असणं यात गैर काय? धनंजय मुंडेंच्या फॅशन शोमधील उपस्थितीवरून मिटकरींचा सवाल। चौकशीसाठी आरोपी दत्तात्रय गाडेचा ताबा मिळवण्यासाठी केलेला गुन्हे शाखेचा अर्ज कोर्टानं फेटाळला। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी दत्तात्रय गाडे सध्या न्यायालयीन कोठडीत। एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीमधून अटक। आरोपी विष्णोई गँगशी संबंधित असल्याची शक्यता। आरोपींकडून 7 पिस्तूल आणि 21 राऊंड जप्त। मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये 2 जणांना लाच घेताना अटक। एसीबीच्या पथकाकडून जयंत चौधरी आणि सुरेश बोलणेला अटक। फर्निचरचं बिल काढून देतो म्हणून 1,30,000ची लाच मागितली। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा। नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान। तर वर्धा, अकोला, नागपुरातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी।